हाय गाईज, अ व्हेरी गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. तर आज मी चालले आहे शॉपिंगसाठी. बाहेर वातावरण पहा किती छान झाले आहे. असं केशरी आकाश मला खूप आवडतं. तर मी कुठे आले आहे शॉपिंगसाठी ते तुम्हाला कळेनच, सो स्टे ट्यून. तर मी आले आहे हडपसरच्या रमेश डाईंग या ठिकाणी. स्कूल सुरू होऊन खूपच दिवस झाले, म्हणलं मुलीला बॅग परचेस करावा. इथे आल्यानंतर मुलीने या काही बॅग सिलेक्ट केल्या. आता ह्या 3मधून तिला एक बॅग घ्यायची होती. तर मी कोणची बॅग घेतली आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की कळेल. तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा, सो स्टे ट्यून. बॅग परचेस करून पुढे आम्ही निघालो हडपसरच्या मंडईच्या दिशेने. इथे तुम्हाला बाहेर स्ट्रीटवर खूप सारे शॉपिंगचे दुकानंही मिळतील. या हडपसरच्या मंडईमध्ये तुम्हाला कापड बाजार प्लस भांड्यांचे दुकानं किंवा संक्रांतीच्या वेळेस जर तुम्ही आला तर इथे वाण सामानही तुम्हाला खूप छान भेटते. त्यासाठी स्पेशली तुम्हाला पुण्यात जाण्याची काही गरज पडत नाही. एवढे तिथे तुम्हाला व्हरायटीही मिळून जातात. फेस्टिवलच्या काळात जर तुम्ही या मंडईमध्ये आलात तर तुम्हाला पूर्ण बाजार अगदी फुल झालेला दिसेल. फुल इतकी गर्दी या मंडईमध्ये असते आणि इथे तुम्हाला प्रत्येक सामान मिळून जाईल. प्लस इथले गजरेही खूप छान मिळतात. संक्रांतीच्या वेळेस, दिवाळीच्या वेळेस आणि नवरात्रीच्या वेळेस इथे खूप छान गजरे मिळतात. प्लस फुलांचेही खूप छान छान प्रकार इथे भेटतात तुम्हाला. तर आता इथून आम्ही एंट्री घेतली आहे हडपसरच्या मंडईमध्ये, जिला तुम्ही भाजी मंडई म्हणू शकता. हो, आणि इथे अगरबत्त्याही खूप छान मिळतात. देवांचे सामान वगैरे पण इथे तुम्हाला मंडईत मिळून जाईल. प्लस मंडईच्या बाहेरच्या बाजूस फरसांचीही दुकानं आहे. तिथे फरसाणही खूप छान मिळतात. तर पहा, इथून सुरू होते भाजी मंडई. भाजी मंडईच्या डाव्या बाजूस फिश मार्केट पण आहे, जिथे तुम्हाला अंडी आणि फिश एकदम ताजे ताजे मिळतात. फ्रेश असे फिश तुम्ही पाहू शकता आणि इथे फिशचे नाना प्रकार तुम्हाला भेटू शकता. जर तुम्ही फिश लवर असाल तर इथे तुम्ही फिश खरेदी करू शकता. तसेच हा जो दादा दिसतो आहे ह्याच्याकडचे मसालेही खूप छान असतात. माझा घरगुती मसाला संपला की मी ह्याच्याकडूनच घेत असते. आणि हो, तो कमीही करतो आणि अगदी माफक दरामध्ये देतो. छान असतात त्यांचे मसालेही. प्लस इथे लोणचे, शेंगदाण्याची चटणी वगैरे पण विविध प्रकार त्यांच्याकडे असतात. तेव्हा तुम्ही इथून परचेस करू शकता. तुम्हाला वाळवणाचे सामान जरी घ्यायचे असेल तर तुम्हाला इथे मिळून जाईल. सांडगे, मिरची, ताकातली मिरची, प्लस विविध प्रकारचे पापड वगैरे जे तुम्हाला घरी करायला जमत नसतील ते इथे तुम्हाला मिळून जातील. तर इथून पुढे तुम्ही पाहू शकता भाज्यांचं सेक्शन सुरू होतं आहे. भाज्याही इथे खूपच छान मिळतात आणि तेही फ्रेश. तर पाहू शकता तुम्ही किती छान आणि फ्रेश भाजी आहे. आम्ही आंब्याच्या सीझनमध्ये आलो होतो म्हणून आंबेही आलेले होते इथे. तिथूनच थोडीफार शॉपिंग करून आम्ही पुढे गेलो जेवण करण्यासाठी. आम्ही हडपसरला आलो की या ठिकाणी जेवण करणार म्हणजे करणार. तर हे आहे मावळा. इथली चिकन थाळी अप्रतिम मिळते आणि यांचा तांबडा आणि पांढरा रस्सा खरंच खूप छान मिळतो. ज्यांना कोल्हापूरला जायला जमत नाही एवढ्या लांब, त्यांनी इथे येऊन नक्की ट्राय करा. त्यानंतर येता येता मसाला पान आणले होते, जे की मला खूपच आवडतं. घरी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय आणलं मंडईतून. तर ही मी सॅक घेतली मुलीसाठी. तिला दुसऱ्या डिझाईनची सॅक आवडली होती, पण ते दुकानदार म्हणले की त्याच्यावरची जी प्रिंट वगैरे डिझाईन आहे ती निघून जाईल. म्हणून म्हणलं ही घे, याच्यावरचं निघण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि हो, ते 1 इयरची वॉरंटी देतात चैन आणि सिलाईची बॅगच्या. ही टिफिन बॅग एक घेतली, ती पण छान आहे. इथल्या बॅगची क्वालिटी खरंच खूप छान असते, त्यामुळे तुम्ही इथून हमखास परचेस करू शकता. थोडे कॉस्टली असते पण छान असते. त्यानंतर मी त्या दादाकडनं हे एवढे मसाले घेतलेत, ज्यामध्ये काही बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला पण आहे जे मला लागत असतात.
त्यानंतर तिथनं हे खाराचं लोणचं घेतलं, जे मिस्टरांना खूप आवडतं. तर मंडळी, कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.